घडला म्हणून हा गुन्हा दाखल होतो साहेब, हे शाश्वत सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ त्याला म्हणायचं. काही ना काही घडलं, पण त्यांनी थोडं घडलं, त्यांनी जास्त केलं, एक्झॅगरेटेड केलं, हे असू शकतं. पण ते तपासात 100% पुन्हा मान्य होणार नाही. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत मी स्पष्ट आदेश देईल त्यांना, नो परिषद म्हणजे कुठलीही बळजबरीची कारवाई, अटकेची कारवाई हे काय होणार नाहीये. तुम्हाला जे काय तुम्हाला असं वाटतं ते तिथं कंप्लेंट द्या, स्टेशनरीला नोंद घेऊन त्याची शहानिशा करायला होता, त्याच्यात सत्यता आहे त्यात साहेब. आणि तुम्ही अगोदर यायला पाहिजे होतं माझ्याकडे. मी 26 तारखेला तुम्ही आले नाही, हे आले नाही, इथले तुमची ओळख करून परत गडचिरोलीला गेलो, 15 वर्ष मी तिकडे होतो. मी जेवळी गाव आहे इकडे, हा तिथे 1993 ला जेव्हा भूकंप झाला ना त्यावेळेला मी 20 दिवस ट्रेनिंग फौजदार होतो मी तिकडे अकॅडमीत, तिथून आलो होतो. आणि आता रिटायरमेंटच्या बी ह्याच जिल्ह्यात आहे. प्रॉपर कुठले? मंगळवेढा तालुक्यात गाव आहे जरा, मंगळवेढा सांगणार. पंढरपूरला मी शिकायला होतो आणि माझ्या समोर बघा तिथे देवी असते. मी विचार करत असताना तिकडे माझं लक्ष जातं, आपल्या तोंडून काही चुकीचं होतंय का, किंवा आपल्या तोंडून जरी झालं तर कृती व्हायला नाही पाहिजे. इंटेन्शन जे आहे ना हे सत्य पाहिजे. कृती चुकली तरी चालेल, पण इंटेन्शन तुमचा उद्देश हेतू हा निष्पाप आणि इनोसंट पाहिजे, तर त्या माणसाचं काम चांगलं होऊ शकतं. कृती एखाद्याला चांगल्या माणसाला एखादा चुकून बोलल्यानंतर चापडमुक्की होऊ शकते, चापड मारली झाली, ही कृती झाली. पण मनात स्वच्छ हेतू पाहिजे. हेतूवर हे सगळे आयपीसी बीपीसी सगळे गुन्हे आहेत ना इंटेन्शनवर आधारित आहे. सगळा हेतू तुमचा मारण्याचा हेतू नव्हता. थापड माझ्याकडे आता बघा, मी परवा दिवशी माझी साक्षी आहे, मर्डर पोलीस पाटलाचा मर्डर झालाय आणि त्या साक्षीला मी चाललोय कल्याणला. तर मर्डर असा झालाय की एकच चापट मारलेली आहे, पोलीस पाटील पडला, पण ते डांबरी रस्त्याच्या कोच होती तिथे, ती कोच इथं घुसली आणि मागच्या साईडला शॉक लागल्यामुळे जोरात दवाखान्यात नसतो मेला. तर त्या नातेवाईक सांगितलं मर्डर आहे. आम्ही मर्डर प्रमाणे तपास केला, 9 आरोपी केले, परंतु मारण्याचं इंटेन्शन तसं नव्हतं. ते जवळचा त्याचाच नातेवाईक होता. साहेब मी एक चापट मारायला गेलो आणि मीच त्याच्यात गुंतलो, त्या मारण्याचं इंटेन्शन नव्हतं. पण आता कोर्ट देताना सजा कल्पिबल होमिसाइड असतं 304B मध्ये आहे ना, चुकून आता तुम्ही एखादं तुमच्याकडे स्वतःचं वेपन आहे, बंदुकीचं लायसन्स आहे आणि तुम्ही झाडावर ते पक्षी मारायला म्हणून सर मजा करायला गेले, तिकडं माणूस होता बिल्डिंग मध्ये आणि तो मेला. त्याला मारण्याचं इंटेन्शन होतं का तुमचं? पण तो मेला, त्याला कल्पिबल होमिसाइड, सदोष मनुष्यवध म्हणतात. तशातला काय प्रकार असतो, तर त्या ह्याच्यात मला जायचं आहे. त्या गुन्ह्यामध्ये सोमवारी माझी साक्षी आहे. हा आता हे बघा तुमच्याकडे चांगला हे असल्या 50 माणसाचं बळ येतं. माझंही स्वतःच पर्सनल, मलाही पर्सनल वेपन मी मला 2018 एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पण काय विचार केला, त्यांची ड्युटी डिपार्टमेंट साहेब मी शब्द देतो, चुकीची त्यांनी कंप्लेंट दिली असेल तर पुरावे नसते, तिथं काही नाही तर ते मी यांची मॅटर होऊन जाईल. ते मी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी शब्द देतो तुम्हाला. आणि तुम्ही एक दोघं जण येऊन मला सारखं बेटा हे आपल्या आया बहिणीला त्रास देऊन त्यांचा स्वयंपाक, तुम्ही म्हणता स्वयंपाक झाला नाही, भाजी नाही चांगली, तर तुम्ही म्हणणार घरी जाऊन. आणि तुमच्यासारख्या छपरात राहणारा मी माणूस आहे, त्यामुळे व्यथा तुमच्या भावना मला समजतात काय आहे ते.